नमस्कार मंडळी, खानदेशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त अशा सांजोऱ्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे गहू मस्त स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे। सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। 2 दिवस गहू छान असा आपल्याला फॅन खाली वाळून घ्यायचा आहे आणि जाडसर पीठ आपल्याला हे दळून आणायचं आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला पीठ दळून आणायचं आहे आणि बारीक ओढणीच्या साहाय्याने आपल्याला ते सर्व गाळून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला सर्व गाळून घ्यायचं आहे। बारीक ओढणीने छान असा हा रवा निघतो, त्यामुळे आपल्याला हे असं गाळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हा जाडसर रवा निघालेला आहे आणि हे पीठ निघालेलं आहे खाली। हे पीठ आपण पुढे वापरणार आहोत, ते मी तुम्हाला सांगणारच आहे कुठे वापरायचं आहे ते। हे बघा, अशा पद्धतीने हा रवा निघतो। अजून हा रवा तयार झालेला नाही आहे। याला छान आपल्याला छान असं पाखडून घ्यायचं आहे, म्हणजे रवा वेगळा होतो आणि कोंडा वेगळा होतो। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने रवा निघालेला आहे। आता छान असा हा रव्याला आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे। जवळजवळ मी 1 किलो गहू वापरले होते आणि अर्धा किलो हा रवा निघालेला आहे। आता एक छोटी वाटी मी तेल या रव्याला लावून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने दोघा हातांना आपल्याला चोळून छान असं पूर्ण रव्याला तेल लावून घ्यायचं आहे। आता मी हा रवा छान असा भाजून घेणार आहे। रवा आपल्याला जास्त लालसर नाही भाजायचा आहे, मंद आचेवरच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। रव्याचा छान असा सुगंध येतो तोपर्यंतच आपल्याला भाजायचा आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असा रवा भाजला गेलेला आहे। आता एका मी परातमध्ये रवा काढून घेतला आहे आणि इथे मी 2 मोठ्या खोबऱ्याच्या वाट्या किसून घेतलेल्या आहेत। तुम्ही या मिक्सरमध्ये देखील बारीक करून घेऊ शकता। आणि यामध्ये मी चारोळी टाकते, एक छोटी वाटी। 2 मोठ्या खोबऱ्याच्या वाट्या मी वापरलेल्या आहेत। वेलची पावडर आणि काजू बदाम तुम्हाला हवे तेवढे तुम्ही यामध्ये टाकू शकता। आणि यामध्ये मी 1 मोठी वाटी गूळ वापरलेला आहे। ही दुसरी वाटी, अशा 2 वाट्या आपल्याला गूळ वापरायचा आहे। यामध्ये आपल्याला गुळाचा पाक नाही करायचा आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ हा आपोआप विरघळला जातो। आता यामध्ये 1 वाटी मी दूध टाकून घेणार आहे। मलईसकट मी यामध्ये दूध वापरलेलं आहे। आता या दुधामध्ये छान आपल्याला रवा आणि गूळ असा मिक्स करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हाताच्या साहाय्याने आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असं सर्व दूध छान असं रव्याला लागलं गेलेलं आहे। गूळ देखील छान असं सॉफ्ट झालेला आहे। आता मी हे सर्व मिक्स करून घेते। आता हे आपल्याला असंच रात्रभर ठेवायचं आहे, जेणेकरून गूळ सगळा वितळला गेला पाहिजे। आता हे पीठ आपण जे काढलेलं होतं रवा, त्यामधून हे निघालेलं होतं। आता हे छान असं मी मळून घेणार आहे। मैद्याचा अजिबात आपल्याला वापर नाही करायचा आहे। याच पिठाच्या साहाय्याने आपण करंज्या लाटून घेणार आहोत। यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेते, थोडंसं तेल आणि छान असा आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। मैदा आपल्याला अजिबात नाही वापरायचा आहे। हे पीठ असं मैद्यासारखंच असतं, त्यामुळे मी हेच पीठ वापरलेलं आहे। छान आपल्याला घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त सॉफ्टही नाही। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। जास्त घट्टही गोळा नाही करायचा आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान असा गोळा तयार झालेला आहे। हे बघा, जसा हा मैदाच आहे असं वाटते। हे पहा, चला तर मग आपण आता करंज्या लाटायला घेऊया। छान असा छोटासा मी गोळा घेतलेला आहे। तुम्हाला हव्या तेव्हा आकाराच्या तुम्ही ह्या करंज्या लाटू शकता। खानदेशामध्ये याला सांजोऱ्या बोलतात।
हे पहा, आता मी छान अशा लाटून घेते. पोळी जास्त आपल्याला जाडही नाही ठेवायची, जास्त पातळही नाही करायची, मध्यमच आपल्याला पोळी लाटून घ्यायची. थोडं थोडं पीठ लावून आपल्याला हे छान असं लाटून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने, जास्त पातळही नाही आणि जाडही नाही. आता मी करंजी कशी भरायची ते तुम्हाला दाखवते. हे पहा, छान मी असा करंजीचा साचा घेतलेला आहे. यावर आपल्याला थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि ही लाटलेली पोळी होती ती आपण टाकून घेऊया. आता त्यामध्ये मी सारण भरून घेते. 2 ते 3 चमचे आपल्याला छान असं सारण भरून घ्यायचं आहे. हे सारण आपल्याला मुरवण्यासाठी रात्रभर तरी ठेवायचं आहे, जेणेकरून छान असा रवा फुलला जातो आणि छान असं गूळ देखील आपला पूर्ण वितळतो. आता हे थोडंसं पाणी मी लावून घेणार आहे, जेणेकरून आपली करंजी ही फुटणार नाही. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे. साधं पाणीच वापरायचं आहे आपल्याला, तेल वगैरे काही नाही टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने मी आता करंजी झाकून घेते. हे बघा, अशा पद्धतीने. जर तुम्हाला साचा जमत नसेल तर तुम्ही छान असं कट देखील करून घेऊ शकता. बघा, छान अशी करंजी निघालेली आहे. जास्त देखील सारण नाही भरायचं. जास्त जर भरलं तर ही करंजी आपली फुटते, म्हणून मी कमीच भरलेला आहे. तुम्ही पाहू शकता, मस्त अशा करंज्या मी लाटून घेतलेल्या आहे आणि भरून देखील घेतलेल्या आहे. एकसारख्याच मी ह्या करंज्या भरलेल्या आहेत. आता छान आपण हे तळून घेणार आहोत. तेल छान गरम झालेलं आहे. आता या तेलामध्ये मी टाकून घेते. करंज्या आपल्याला मध्यम आचेवरच तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता, मस्त अशा मी हे तळून घेते. आता तुम्ही पाहू शकता, मस्त अशा करंज्या तळून झालेल्या आहेत. अजून मी तुम्हाला तळून दाखवते. छान असा गोल्डन कलर आलेला आहे करंज्यांना. छान अशा मी सर्व करंज्या आता तळून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता, सर्व करंज्या अशा तळून झालेल्या आहेत. मस्त अशा खुसखुशीत करंज्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आतून देखील एकदम छान अशा मऊसूत करंज्या. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.